पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला असून राज्यात खळबळ माजली आहे। नरहरी झिरवाळ यांच्या शासकीय निवासस्थानावरील हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या निलंबनाची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे। या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे। नरहरी झिरवाळ यांनी फोनवरून या संदर्भात आपल्याशी चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तसेच व्हिडिओची सत्यता पडताळून योग्य निर्णय घेतला जाईल असं सांगितलंय। नरहरी झिरवाळ यांनी मला फोनवरून संपर्क करून सांगितलंय की हा व्हिडिओ 3 ते 4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आलाय, त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे। मी त्यांना याबाबत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिलाय। या व्हिडिओची शहानिशा करण्यात येईल, तसंच त्या व्हिडिओची सत्यता पडताळून त्यांच्या पक्षाच्या नेता सुनेत्रा पवार आणि आम्ही योग्य निर्णय घेऊ असं फडणवीस यांनी सांगितलंय। मागच्या काळात घडलेल्या घटनेची कार्यालयातील लाच प्रकरण चौकशी झाले तेव्हा झिरवाळ यांच्यापर्यंत संबंध गेला नाही। आता जे व्हिडिओ समोर आले ते गंभीर आहेत, त्यांची सत्यता पडताळली जाईल। व्हिडिओ खरे असतील तर कारवाई केली जाईलच असं त्यांनी म्हटलंय। नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला। व्हिडिओ झिरवाळ यांच्या शासकीय निवासस्थान येथील असल्याचा दावा केला जातोय। या व्हिडिओत नरहरी झिरवाळ नेहमीप्रमाणे सदरा लेंग्यात दिसत आहेत। दरम्यान त्यांच्यासोबत 2 व्यक्ती आहेत। हा व्हिडिओ नेमका कुणी समोर आणला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र या व्हिडिओमुळे नरहरी झिरवाळ अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हा व्हिडिओ नेमका कुणी आणि कोणत्या उद्देशाने बाहेर काढला असा सवाल आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलाय। मिटकरी यांनी म्हटलंय की या प्रकरणात अनेक लोकांचे फोटो त्या ट्रान्सजेंडर यादव सोबत आहेत। कॅप्टन खरात आपले प्रकरण तापले असतानाच राज्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी 8 महिन्यांपूर्वीचा झिरवाळ यांचा व्हिडिओ मुद्दाम अधिवेशन संपल्यानंतर काही मिनिटातच व्हायरल करण्यात आला। हा पूर्ण प्रकार कुणीतरी प्रीप्लॅन करूनच केला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय। याशिवाय झिरवाळ प्रकरण हे लक्ष विचलित करण्यासाठीच उकरून काढण्यात आले असल्याचा आरोपही मिटकरी यांनी केलाय। लॉकडाऊन लागणार नाही आहे हे केंद्राने जाहीर केलंय। जे कोणी अशा अफवा पसरवतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल। स्पष्टपणे सांगतोय की खोट्या अफवा पसरवू नका, नाहीतर फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा फडणवीस यांनी दिलाय। आजूबाजूच्या देशांमध्ये शटडाऊनची स्थिती मात्र अशावेळी भारत सरकारनं उत्तम नियोजन करून पेट्रोल डिझेलची कमतरता होऊ दिलेली नाहीये। नागरिकांना विनंती करतो की विनाकारण अफवेच्या आधारे ग्राहकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये। आपल्याकडे 1 महिन्याचा पुरेसा साठा आहे, मात्र विनाकारण साठवणूक करू नका। कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नेहमी पेट्रोल डिझेल भरता तसंच भरावं। कमर्शियल गॅस सिलेंडरबाबत पुरवठा 40% गेलाय, त्यामुळे मोठा दिलासा आहे। भारताची कूटनीती यशस्वी ठरते, सारं काही सुरळीत होईल अशी अपेक्षा आपण करूया असं त्यांनी म्हटलंय।